श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 251. श्रीपाद भटाची पुरात उडी. एकदा श्री समर्थांची स्वारी चंद्रभागेच्या तीरी मनूर म्हणून एक क्षेत्र आहे तेथे गेली असता त्यावेळी अश्विन महिना होता. पाऊस पडल्यामुळे भीमेस मोठा पूर आला होता. बरोबर चोळप्पा, श्रीपाद भट वगैरे बरेच सेवेकरी होती. चोळप्पा श्रींची प्रार्थना करू लागला की महाराज, येथे भोजनाची काहीच तयारी नाही आहे, काय करावे? समर्थ म्हणाले, पलीकडे जाण्याचे होते, पण भीमेस महापूर आला आहे. बरे, नौकाही पलीकडच्या तीरी आहे, पलीकडे जाऊन नौका आणतो का? चोळप्पा म्हणाला, पलीकडे जाता आले असते, परंतु सांगाडी भोपळे नाहीत. बरं, नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे. समर्थ हसून म्हणाले, जर आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल तर नौका अवश्य घेऊन येईल. श्रीपाद भटास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत. हे वचन श्रीपाद भटाने ऐकून गुरुआज्ञाप्रमाणे समजून अंगावरची वस्त्रे काढून पंचा नेसून समर्थनामाचे जय जयकार करीत भयंकर पुरात उडी मारली. सर्व सेवेकरी घाबरून जाऊन समर्थास म्हणाले, महाराज, श्रीपाद भटाचे रक्षण करावे. महाराज म्हणाले, मरतो कशाने? आत्ता नौका घेऊन येतो पहा. श्रीपादाने समर्थांचे नामस्मरण करीत पलीकडे जाऊन नौका आणली. नंतर श्री समर्थांसह सर्व मंडळी पलीकडे थोरल्या मनूरास गेली. सर्व लोक व नावाडी आश्चर्य करू लागले. धन्य धन्य त्या श्रीपादाची. पटशिष्य म्हणविणारे देहाचे भय धरून दूर पळतात व दाढी जटा बाळवून भगवी वस्त्रे धारण करून जगात साधू म्हणून मिरवतात, जशी स्वयंपाकात पळी असून कोरडी असो. सर्व सेवेकऱ्यांसह श्रींची स्वारी यल्लमाचे देवळात उतरली. त्यावेळी थोरल्या मनूरास महामारीचा उपद्रव फार होता. रोज 10-15 मनुष्य मरत असत. त्या गावचा पाटील श्रींजवळ येऊन प्रार्थना करू लागला की महाराज, माझा मुलगा हनुमंत हा शरपंजरी पडला आहे. घटकेचा भरवसा नाही, तरी श्रींनी कृपा करून मुलास गुण द्यावा. श्रींनी त्याची दया येऊन तेथून उठून ते आप्पा पाटलाचे सोप्यात जाऊन बसले. समर्थास पाहून सर्व मनुष्य रडून रडून अकांत करू लागले. मुलाचा प्राण जाऊ लागला. त्यावेळी पाटील श्रीचरणांवर येऊन पडला. जिकडे तिकडे अकांत उडाला होता. चोळप्पाने समर्थास म्हणाला, महाराज, हा प्रसंग आम्हास पाहवत नाही, लवकर देवळात चलावे. मुलगा निरोप घेऊन चालला. आता येथे बसणे चांगले नाही. समर्थ म्हणाले, त्यास कोण निरोप देतय? कडुनिंबाचा पाला मुलाच्या सर्व शरीरास लावा आणि पाण्यात वाटून तोंडात घाला. असे श्रींचे वाक्य ऐकून पाटलाने कडुनिंबाचा पाला आणून अंगास लावला व तोंडात घातला. त्यासरसा मुलगा चलनवलन करू लागला, डोळे उघडून पाहू लागला. सर्व मंडळीस आनंदाचा सुदिन उगवला. अशा रीतीने मेलेला मुलगा समर्थांनी जिवंत केला. दुसऱ्या दिवशी पाटलाने श्रींची षोडशोपचारपणे पूजा करून सर्व सेवेकऱ्यास भोजन घातले. दुसऱ्या दिवसापासून समर्थ कृपेने सर्व गावातील महामारीचा उपद्रव बंद झाला. समर्थ काय न करतील, क्षणात ब्रह्मांड रचतील व मोडतीलही, असे श्रींचे अगाध सामर्थ्य आहे. असो, दुसऱ्या दिवशी श्रींची स्वारी परत अक्कलकोटास आली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 252. सोलापुरात मालोजी राजास दर्शन. अक्कलकोट संस्थान जप्त झाल्यावर श्रीमंत मालोजी राजे हे सोलापुरात जाऊन राहिले होते. त्यास श्रींच्या दर्शनाची उत्कंठा लागली. पुढे एक वेळ समर्थांची स्वारी फिरत फिरत सोलापूरच्या अलीकडे अर्धकोसावर धर्मराव थोबडे यांची बाग होती तिथे आली. तेथे श्रींचा सेवेकऱ्यांसह मुक्काम पडला. बाग फारच रमणीय असून नाना तऱ्हेच्या फुलझाडांनी गजबजलेली होती. समर्थ आल्याची बातमी राजा समर्थास पादचारी घेऊन त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला व प्रभूंच्या गळ्यात रत्नजडित मोत्यांचा हार, डोकीस भरजरी टोपी, हातात कमंडलू, पायात पादुका, अंगास केशर कस्तुरीची उटी लावलेली आहे. पुष्कळ मंडपाचा वास जिकडे तिकडे पसरलेला आहे. जिकडे तिकडे मोठमोठे दिवे लावलेले आहेत. अशा थाटात श्री राजांनी सिंहासनावर बसले. हळूहळू दर्शनास लोके जमू लागली. रात्र 10 वाजेपर्यंत लक्षावधी लोके जमली. भक्त, पुजारी, सेवेकरी समर्थांवर छत्रचामरे ढाळीत आहेत. जिकडे तिकडे स्वामी समर्थ नामाचा जय जयकार चालला होता. लक्षावधी लोकांचे रक्षण व्हावे म्हणून इंग्रज सरकारची पलटण सोलापुरात आलेली आहे. त्यातील सैनिक नाना प्रकारची मधुरी वाद्ये वाजवित आहेत. जो तो श्रींच्या दर्शनाचा उत्सुक झालेला आहे. त्या बागेपासून तो सर्व सोलापूर शहरभर लोकांची दाट गर्दी झाली होती.
आईचा पत्ता मुलास नाही, मुलाचा पत्ता बापास नाही, नवऱ्याचा बायकोस नाही, अशी स्थिती त्यावेळी सोलापूरच झाली होती. त्या दिवशी सोलापूर शहरात 1 रुपयास 1 नारळ व 12 आण्यास केळे असा दर चालला होता. समर्थांपुढे नारळाचा व केळ्यांचा लहानसा डोंगरच झाला होता, जो तो श्रींच्या दर्शनास घाईघाईने येत होता. तेव्हा सोलापूर शहरातील एक चन्नबसप्पा म्हणून व्यापारी होता. तो सिद्धप्पा कारंजे म्हणून दुसऱ्या व्यापाऱ्यास म्हणाला, "काय हो, आज सर्व व्यापारी दुकानदार सोलापूरची मुले लेकरे स्त्रिया पुरुषा त्या अक्कलकोटच्या संन्याशास पाहण्यास गेली. केवढे हे मूर्ख अविवेकी लोकी आहेत. सिद्धेश्वराच्या देव सोडून संन्याशाचे नादी लागले आहेत." सिद्धप्पा सेवेकरी भाविक असल्याने चन्नबसप्पास म्हणाला, "आपण देव, गुरु, साधू यांच्या निंदेचे पातक घेऊ नये. चला आपण समर्थांचे प्रत्यक्ष कौतुक पाहू." असे म्हणून दोघेही धर्मरावाच्या बागेत आले. यात्रा पाहून दोघेही चकितच झाले. सिद्धप्पाने महाराजाचा साष्टांग नमस्कार घातला व चन्नबसप्पा जवळ जाऊन श्रींच पाहतो तो पार्वतीचा सिद्धेश्वर कैलासनायक प्रत्यक्ष दिसू लागले. चन्नबसप्पा भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक दोन्ही हातांनी तोंडात मारून घेऊ लागला. भयाने थरथर कापू लागला व म्हणाला, "अहो साक्षात शिवशंकरा, मी महापातकी आहे, श्वानसुकाराहून नीच आहे. आपले भगवत स्वरूप न ओळखून धन्मदाने प्रत्यक्ष आपणास वाईट शब्दांनी ताडण केले. आज लक्षावधी लोके आपले घरदार सोडून दर्शनास येऊन कृतार्थ झाले आहेत. अशा लोकांस मी दूषण ठेवली. या महान अपराधास देहअंत प्रायश्चित मिळाले पाहिजे." मग समर्थ हसून बोलले, "तुला खरा पश्चाताप झाला आहे. पश्चाताप हेच मुख्य प्रायश्चित्त आहे. पश्चातापाने पाप नाहीसे होते, चित्तशुद्धी होते, सर्व दुर्वासनांचा क्षय होतो, अनायसे मनोजय होतो, संसार प्रपंचाचा अनुताप तप वैराग्याचा." चन्नबसप्पा पश्चाताप झालेला पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. नंतर श्रींनी त्यास प्रसाद दिला. तो त्याने ताबडतोबच भक्षण केला. चन्नबसप्पाने श्रीस उत्तम प्रकारचे शिवलिंग पिंडीसह अर्पण केले. ते श्रींनी आपल्या हातांनी बुधवार पेठेतील मठात स्थापन केलेले आहेत. असो, समर्थ जर अशा निंदकांवर कृपा करतील तर भक्तांवर सहज कृपा करतातच. पुढे चन्नबसप्पास समर्थ कृपेने पुत्र संतानही झाले. श्री आज्ञेने त्याचे नाव मल्लिकार्जुन ठेवले. दिवसेंदिवस चन्नबसप्पाची समर्थ चरण कृपेने भरभराट होऊन त्याला राजदरबारी मोठा मानही मिळाला. पुढे श्रीकृपेने अक्कलकोट संस्थान इंग्रज सरकाराने जप्तीतून सोडले. नंतर मालोजी राजे परत अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 253. नळदुर्गचे गोपाल व मारुती. मोगलातील नळदुर्ग म्हणून एक गाव आहे. त्या गावी गोपाळ व मारुती असे दोघे सख्खे भाऊ होते आणि त्यास एक तिसरा सापत्न बंधू होता. त्याने एक दिवशी महाराजांची प्रार्थना केली की, "महाराज, आमच्या इस्टेटीतील निम्मा हिस्सा मला मिळावयास त्यातील चतुर्थांश श्रीचरणी अर्पण करीन." असा नवस करून तो आपल्या गावी निघून गेला. पुढे त्याच्या म्हणण्याप्रमाणे निम्मा हिस्सा मिळाला, परंतु नवसाची मात्र आठवण नाही. त्यास पुष्कळ लोकांनी सांगितले की देवाचा नवस फेडल्यावाचून गत्यंतर नाही. ताबडतोब जाऊन आधी नवस फेड. परंतु त्या धनलोभ्याने कोणाचेही ऐकले नाही. त्याची बुद्धी धनलोभाने भ्रष्ट झाली होती. वासना तशी फळ भोगलेच पाहिजे. विनोदाने हसत हसत कर्मे करावे व शेवटी तेच रडत रडत भोगावे, हे उघडच सर्व लोकच जाणतात. परंतु जोपर्यंत कोणाचाही मद असतो तोपर्यंत डोळ्यांवर धूर असतो. असो, पुढे असे चमत्कार झाला की त्याने शत्रूच्या भीतीने बहुतेक द्रव्ये पुरून ठेवली होती. त्याचे सर्व कोळसे झाले. असे पाहून तो अतिशय शोकाकुळित होऊन अक्कलकोटी आला. त्याने श्री साष्टांग नमस्कार घालून झालेली हकीकत सांगितली. तेव्हा समर्थ हसून म्हणाले, "देवाने मनासारखे धन दिले, ते त्या देवानेच नेले. आता काही उपयोग चालणार नाही. आमच्याकडे काही विचारणे राहिलेले नाही. जसे आमचे भजन तसेच फळ. जा, चालता हो, आपल्या घरी जा." असे श्रींचे वचन ऐकून तो खिन्न होऊन आपल्या गावी गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 254. पुण्याचे वामनराव घोलप. पुणे शहरात तुळशीबागेसमोर राहणारे वामन राजाराम घोलप यास कराची शहरात इंजिनियर खात्यात नोकरी होती. त्यांनी लोकांना त्रास देऊन पुष्कळ पैसा मिळविला व ते पुष्कळ जारकर्मही करू लागले.
असे काही दिवस लोटल्यावर एक दिवशी एक स्त्रियेशी जारकर्म करण्यास गेले असता त्या स्त्रीच्या नवऱ्याने पाहिले आणि गोलपांवर खटला चालविला व दुसरेही काही खटले चालले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यास अटकेत ठेवले. त्यांच्यावर असा प्रसंग आल्यामुळे त्यांना निद्रा येईना. मोठी काळजी उत्पन्न झाली व ते समर्थास आळवू लागले, हे अक्कलकोट निवासिनी आई, धावा आता, मला या संकटापासून सोडवा. मी आजपासून अशी जार कर्मे करणार नाहीत. आता माझे मायबाप आपणच आहात, माझे रक्षण करावे. असा धावा करून ते निश्चेष्ट जमिनीवर पडले. त्यासरशी जशी धेनू वस्त्यासाठी धावत येते त्याप्रमाणे समर्थांची स्वारी कळवळून धावू लागली. धावता धावता लंगोटी सुटून पडल्याचे सुद्धा भान राहिले नाही आणि एकदम घोलपांसमोर दिगंबर रूपाने श्री दयागण उभे राहिले व घोलपास पोटाशी धरून म्हणाले, भिवू नको, संकट दूर होईल. असे बोलता बोलता एकागी ते दिसेनासे व गुप्त झाले. गोलप सावध होऊन पाहतात तो कोणीही दिसेना. त्यास आश्चर्य वाटले. असो, दुसरे दिवशी खटला चालू झाला. साक्षपुरावा होऊन गोलपांवर गुन्हा शाबूत होईनात म्हणून न्यायाधीशाने त्यास दोषमुक्त ठरवून खटला सोडून दिला. गोलपास फार आनंद झाला. मग ताबडतोब त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन ते समर्थ दर्शनाकरिता अक्कलकोटी आले. तपास करतात तो महाराज समाधीस्थ झाल्याचे समजले. तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले, कारण महाराज समाधीस्थ झाले असून सुद्धा मला दर्शन कसे काय दिले याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटले. नंतर श्रीस नैवेद्य ब्राह्मण भोजन करून ते पुण्यास जाऊन राहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 255. द्वारकेतील भुऱ्याबुवा. श्री क्षेत्र द्वारका पश्चिम धाम श्रीकृष्ण परमात्म्याचे वास्तव्य स्थान. गोमती तीर्थ अनादी आहे. त्या क्षेत्रास साधू, संत, योगी वगैरे श्रीकृष्ण परमात्म्याचे प्राप्तीकरिता उपासना करीत असतात. त्यात एक भुऱ्याबुवा म्हणून वृद्ध सत्पुरुष होते. हे बुवा वयातीत असल्यामुळे त्यांच्या अंगावरील केस शुभ्र होते. त्यामुळे त्यांना भुऱ्याबुवा हे नाव पडले. हे बुवा हठयोगी क्रिया करणारे होते. त्यांचा रोजचा नियम त्रिकाळ गोमतीचे स्नान करण्याचे असे व वास्तवी त्याच ठिकाणी असे. द्वारकेच्या यात्रेस जे जे लोक येत ते या सत्पुरुषाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नसत. पौराणिक ग्रंथ किंवा वेदांत ग्रंथ यात कोणाला शंका आल्यास त्यांचे समाधान हे करीत असत. हे सत्पुरुष षड्विकार रहित असून मोक्षप्राप्तीला योग्य असे गुण त्यांचे अंगी होते. त्यांचे वर्तन आचारसंपन्न असून लोकप्रिय होते. साधू संत दर्शनास येत त्यांचा सत्कार करणे, त्यांच्या मनास समाधान आनंद वाटेल अशा तऱ्हेने मधुर गंभीर सत्यभाषण बोलणे, एकंदरीत परांचे अंतःकरण न दुखविणे व त्यास भगवत स्मरण करण्याकडे लावणे हा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. याने इहलोकाचे व परलोकाचेही साधन होईल. यावरून असा अनुभव दिसतो की यशकिंचित मानवाला जर सत्य मधुर भाषणाची आवड आहे तर तो सर्व सत्ताधीश परमात्मा त्याला तर मधुर भाषणाने आळविणाऱ्याचे प्रेम असणारच. तात्पर्य सत्य, मधुर, प्रिय, मर्मभेदरहित भाषणाने सर्वार्थ प्राप्ती होतील व सर्व लोक वश होऊन इष्टकार्य अप्रयासाने घडून येईलच. असो, याचा अनुभव इच्छित फलाची प्राप्त भुऱ्याबुवास झाली. त्यांना प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रयांनी दर्शन व्हावे असा ध्यास लागला. रात्रंदिवस चैन पडेना. या योगाने त्यांची दृष्टी पूर्ण दत्तमय झाली. पुढे काही दिवसांनी समर्थांची स्वारी दत्त दिगंबर रूपाने त्यांच्या पुढे उभी राहिली. ती मूर्ती पाहून भुऱ्याबुवास समाधी लागली. एक घटकापर्यंत देहभान नाहीसे होऊन काष्ठवत स्थिती झाली. श्रींनी मस्तकावर हात ठेवताच शुद्धीवर येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व पुष्कळ स्तुती केली. समर्थ म्हणाले, आता हठयोग सोडून आमच्या नामस्मरणात पुढील आयुष्य घालून स्वस्थ बैसावे. असे सांगून समर्थ निघून गेले. आज्ञेप्रमाणे पुढील काळ त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या भजनात घालविला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 251 ते 255 पूर्ण झाले. श्री स्वामी समर्थ.